बघा, ब्रेकिंग न्यूज आहे. ज्यांना 2025मध्ये घर बांधायचे आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची अशी अपडेट आहे. घर बांधणीसाठी सरकार आता 2.5 लाख रुपये त्यांना देत आहे. तर PM आवास योजना या योजनेअंतर्गत 2.5 लाख रुपये लोकांना मिळणार आहे. तर बघा, PM आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना ही भारत सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे, जी गरजू कुटुंबांना स्वतःचे घर मिळावे यासाठी काम करते. ग्रामीण भागातील लोकांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून 2025पर्यंत प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करण्यावर या योजनेचा भर आहे. आर्थिक मदत बघा, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 2.5 लाखपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात 3 हप्त्यामध्ये जमा केली जाते. पहिला हप्ता घराच्या पाया खोदण्याचे काम सुरू केल्यानंतर दिला जातो, तर दुसरा हप्ता छताच्या उंचीपर्यंत बांधकाम पूर्ण झाल्यावर मिळतो आणि अंतिम हप्ता घर पूर्णपणे तयार झाल्यावर दिला जातो. योजनेचा उद्देश लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी आर्थिक पाठबळ देणे हा आहे. यासाठी पात्रता आणि अटी बघा. अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवासी असावा आणि त्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराच्या कुटुंबाकडे स्वतःचे पक्के घर नसावे. याशिवाय अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही सरकारी गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. ही योजना विशेषतः ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांसाठी तयार करण्यात आली आहे. अर्जदाराने योजनेसाठी दिलेली सर्व माहिती खरी आणि अचूक असणे गरजेचे आहे. आवास प्लस ॲप्स. तर आवास प्लस मोबाईल ॲपद्वारे अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरमध्ये आवास प्लस 2024 ॲप डाउनलोड करा आणि नंतर त्यामध्ये आपली नोंदणी करा. नोंदणी करताना आपला आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि OTPच्या माध्यमातून पडताळणी करा. त्यानंतर चेहरा ओळख प्रक्रिया पूर्ण करून अर्ज करण्यासाठी पुढील टप्प्यावर जा. तर अशा पद्धतीनं अर्ज प्रक्रिया आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरायचा. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत आवश्यक असलेल्या सर्व माहिती योग्य प्रकारे भरून कागदपत्राची स्कॅन करा. केलेली प्रत अपलोड करा. अर्ज तयार झाल्यावर तो पुन्हा तपासून त्याची खात्री करा. सर्व माहिती पूर्णपणे भरल्यानंतर अर्ज सबमिट करा. त्यामुळे आपला अर्ज सहजतेने स्वीकारला जाईल. या सोप्या पद्धतीने आपला अर्ज आवास प्लस ॲपद्वारे सहजपणे सादर केला जाऊ शकतो. आवश्यक कागदपत्रे बघा. आधार कार्ड, कुटुंबाचे ओळखपत्र, बँक पासबुक, जमिनीचे कागदपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी प्रमाणपत्र. या कागदपत्रांच्या आधारे आपली ओळख आणि आर्थिक स्थिती तपासली जाते. विविध सरकारी योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी हे कागदपत्रे आवश्यक असतात. कुटुंब ओळखपत्र व आधार कार्ड विशेषतः महत्त्वाचे असतात. त्यांच्याद्वारे आपली ओळख प्रमाणित केली जाते. लाभार्थीची निवडीची प्रक्रिया. तर बघा कशा पद्धतीने निवड प्रक्रिया आहे याची. लाभार्थी निवडीची प्रक्रिया ग्रामपंचायतीच्या स्तरावर पारदर्शकपणे केली जाते. प्राथमिक यादी ग्रामसभामध्ये तयार केली जाते, ज्यामध्ये पात्र लाभार्थ्यांची निवड सामाजिक, आर्थिक, जनहिताय, जातीनिहाय जनगणना 2011च्या आकडेवारीवर आधारित केली जाते. 2011च्या आकडेवारी जी आहे 2011ची त्याच्यावरच आधारित आहे. विशेषतः विधवा, परित्यक्त्या, अपंग व्यक्ती आणि अनुसूचित जाती जमातींना प्राधान्य दिले जाते. निवडलेल्या लाभार्थ्यांची यादी ग्रामपंचायत कार्यालयात प्रदर्शित केली जाते, ज्यामुळे प्रक्रिया पारदर्शक राहते. अर्ज करताना सर्व माहिती योग्य आणि अचूक भरा. आवश्यक कागदपत्रे नीट स्कॅन करून अपलोड करा. बँक खाते आधार कार्डशी लिंक जोडलेले असावे. घराच्या बांधकामासाठी मजूर नकाशानुसारच काम करा. प्रत्येक टप्प्यावर फोटो काढून त्या कागदपत्रांनाही अपलोड करा. कोणत्याही अडचणी आल्यास त्वरित संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क करा. याप्रमाणे सर्व प्रक्रिया पूर्ण करा. प्रधानमंत्री आवास योजना ही प्रधानमंत्री आवास योजना फक्त घरकुल योजना नाही, तर ती ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनात सुधारणा करणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेमुळे लाखो गरीब कुटुंबांना त्यांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होईल. योजनेच्या अंमलबजावणीचे लोकांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल होईल. सरकारने 2025पर्यंत सर्वांसाठी घरे उद्दिष्ट गाठण्याचे ठरवले आहे. या योजनेच्या माध्यमातून गरिबांच्या जीवनात स्थैर्य येणार आहे. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर आजच आपल्या जवळच्या ग्रामपंचायतीकडे किंवा संबंधित सरकारी कार्यालयात जाऊन या योजनेची अधिक माहिती घ्या. तुमच्याशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि माहिती गोळा करा आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करा. यामुळे तुम्हाला या योजनेचा लवकर फायदा मिळेल.
त्वरित कार्यवाही केल्यास तुम्ही योजनेचा लाभ पटकन घेऊ शकता. या योजनेची माहिती घेऊन योग्य पद्धतीने अर्ज करा. अशा पद्धतीने घरकुल योजना 2025साठी जे प्रत्येक कुटुंबासाठी आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. नक्की अर्ज करा ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी.